नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती पाठ 17वा आमची सहल। सहल म्हणजे काय तर पिकनिक किंवा ट्रिप। आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो त्यालाच आपण सहल किंवा पिकनिक किंवा ट्रिप असं आपण त्याला म्हणतो। इथे शाळेतल्या विद्यार्थ्यांची सहल जाणार आहे आणि ती कुठे जाणार आहे ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। बघा, आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती। सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या। बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते। चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते। आम्ही आमराईकडे निघालो। रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती। झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती। आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो। रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली। बघा, आता इथे काय सांगितलं आहे की आमची सहल म्हणजे आमची पिकनिक कुठे गेली होती तर गावच्या आमराईमध्ये। आमराई म्हणजे काय? आंब्याच्या झाडांची बाग। राई म्हणजे काय? बाग। तर अशा ठिकाणी त्यांची सहल गेली होती, म्हणजे जिथं आंब्याची भरपूर झाडे लावलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात। सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या आणि सहलीला त्यांच्या वर्गातल्या सर्व मुले आणि मुली म्हणजे संपूर्ण वर्ग सहलीसाठी गेला होता। बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते। बाई म्हणजे कोण? टीचर किंवा शिक्षिका। त्यांच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांनी सगळ्यांना सोबत जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या सोबत आणायला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते। चित्रकलेचे साहित्य म्हणजे चित्र काढण्यासाठी जे जे सामान लागते, आपल्याला ड्रॉइंग करण्यासाठी काय काय सामान लागते, पेन्सिल, खोडरबर, रंग इत्यादी साहित्य सुद्धा बाईंनी घ्यायला सांगितले होते। आम्ही आमराईकडे निघालो आणि सकाळी आम्ही आमराईकडे निघालो। रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारांची झाडे होती। आकार म्हणजे काय? वेगवेगळे शेप। प्रत्येक झाडाचा शेप वेगळा असतो। प्रत्येक झाड वेगळ्या प्रकारचं म्हणजेच वेगळ्या टाईप्सचं असतं आणि अशी अनेक झाडे रस्त्यावर जाताना दिसत होती। झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती। दोन्ही बाजूनी रस्त्याच्या झाडे होते म्हणून रस्त्यावर छान सावली पडली होती। आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो। रमतगमत म्हणजे त्यांना कुठलीही घाई नव्हती, कारण ते फिरायला जात होते म्हणून ते हळू सावकाश आपली झाडांचे निरीक्षण करत म्हणजे प्रत्येक झाड व्यवस्थित बारकाईने बघत। निरीक्षण करणे म्हणजे काय? बारकाईने बघणे। प्रत्येक झाड बारकाईने बघून त्याची माहिती घेत ते रमतगमत रस्त्याने चालले होते आणि सोबत बाई होत्या। त्या बाईंनी मुलांना विविध झाडांची माहिती सुद्धा सांगितली। पुढे बघा, आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो। तेथे आंब्याची खूप झाडे होती। ती ओळीने लावलेली होती। मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी। जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात। बघा, आता इथे काय सांगितलं आहे की आमराईमध्ये मुले किती वाजता पोहोचली? सकाळी 11 वाजता। तिथे आंब्यांची खूप झाडे होती। जसं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आमराई म्हणजे काय? आंब्यांची खूप झाडे। ती ओळीने लावलेली होती। ती एका ओळीने एका रांगेत अशी लाईनशीर लावलेली होती आणि मी बाईंना विचारले की बाई याला आमराई का म्हणायचे? तेव्हा बाई म्हणाल्या की राई म्हणजे काय? दाट झाडी। जिथे भरपूर झाडी असतात त्याला दाट झाडी किंवा राई असे म्हणतात। मग जिथे आंब्याची अनेक झाडे भरपूर झाडे लावून ती
जोपासली असतात. जोपासणे म्हणजे काय, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांची व्यवस्थित निगा राखली जाते, त्यांना खत पाणी टाकलं जातं आणि त्याची छान जोपासना केली जाते, म्हणून त्याला आमराई असे म्हणतात. पुढे बघा, पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. आता आमराईमध्ये अनेक झाडे होते, म्हणून तिथे अनेक पक्षीही होते. कोणते कोणते पक्षी होते, तर पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे पक्षी झाडांवर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. किलबिलाट म्हणजे काय, पक्ष्यांचा आवाज. पक्ष्यांच्या आवाजाला किलबिलाट असे म्हणतात. आणि पक्षी आनंदाने उडत होते. पक्षी सुद्धा त्या बागेमध्ये आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. मुले कोणकोणते खेळ खेळले, लपाछपी, शिवणापाणी आणि ऊन सावली असे खेळ मुले खेळत होते. आणि वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. हवेने किंवा जोराच्या वाऱ्याने जेव्हा काही कैऱ्या किंवा काही आंब्याची फळं खाली पडली होती, ती कैऱ्या सुद्धा मुलांनी गोळा केल्या. कैऱ्या म्हणजे काय, रॉ मँगो, राईट. तर कैऱ्या सुद्धा मुलांनी गोळा केल्या होत्या आणि सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. चट्टामट्टा म्हणजे काय, सगळ्या कैऱ्या मुलांनी खाऊन संपवल्या. त्यानंतर आम्ही सहभोजन केले. सहभोजन म्हणजे काय, एकत्र जेवण करणे. जे मुलांनी डबे नेले होते ते डबे सर्वांनी एकत्र बसून खाल्ले, म्हणजेच त्याला सहभोजन म्हणजेच एकत्र केलेलं जेवण असे म्हणतात. पुढे बघा, त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले, तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. कोणी आमराईचे चित्र काढले, तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. आता इथे बघा, जेवण झाल्यानंतर बाईंनी मुलांना काय सांगितले की चित्र काढायला सांगितले. सोबत त्यांनी चित्रकलेचं सामानही नेलं होतं, म्हणून बाईंनी त्यांना चित्र काढण्यासाठी सांगितली. आपल्याला जो मुलगा ही सहलीचा अनुभव सांगत आहे त्या मुलांनी कोणतं चित्र काढलं, ती आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असं चित्र त्या मुलाने काढलं. आणि दुसऱ्या मुलांनी कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले. लगडलेले म्हणजे काय, पूर्ण कैऱ्यांनी भरलेले झाड. तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. आणि काही मुलांनी एका झाडावर खूप पक्षी बसले आहेत असं चित्र काढलं. कोणी आमराईचे चित्र काढले आणि काही मुलांनी तर सरळ आमराईचे चित्र काढले, म्हणजे जिथे ते फिरायला गेले होते, सहलीला गेले होते, तिथलं चित्र त्यांनी संपूर्ण काढलं होतं. आणि कोणी कैऱ्या गोळा करणारी व खेळणारी मुले काढली. आणि काही मुलांनी काय केलं की खाली पडलेल्या कैऱ्या गोळा करताना, काही मुलं खेळताना अशी चित्रे काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. बघा ना, चित्रे काढून झाल्यानंतर बाईंनी सर्वांची चित्रे बघितली आणि सर्वांचं खूप कौतुकही केलं. त्यानंतर त्यांनी मुलांना कैरी व आंबा यातला फरक सांगितला. आता कैरी म्हणजे काय, कैरी म्हणजे रॉ मँगो आणि आंबा म्हणजे पिकलेला आंबा, ज्याला आपण मँगो म्हणतो. त्यानंतर कैरी आणि आंबामध्ये आणखी कुठला फरक आहे की कैरी ही हिरव्या रंगाची असते, आंबा हा पिकल्यानंतर तो पिवळ्या रंगाचा होतो. त्याचबरोबर कैरी आंबट असते आणि आंबा गोड असतो. आंब्यामध्ये रस निघतो आणि कैरी हे घट्ट एक फळ असतं. ठीक आहे, तर आंब्याच्या झाडाला अशी 2 प्रकारची फळं आपल्याला बघायला मिळतात. पहिला म्हणजे कैरी, जो कच्चा आंबा असतो, आणि पिकल्यानंतर जो तयार होतो तो आंबा. ठीक आहे, तर कैरीपासून व आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सुद्धा बाईंनी त्यांना
सांगितली. आपण सुद्धा घरी कैरी किंवा आंबा यापासून तयार अनेक पदार्थ तयार करतो. उदाहरणार्थ कैरीचं लोणचं किंवा कैरीचं पन्ह, ठीक आहे. त्यानंतर आंब्याचा आमरस, आंबावडी, मुरांबा इत्यादी पदार्थ आपण कैरी किंवा आंब्यापासून घरी बनवत असतो, ठीक आहे. पुढे बघा, सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून, बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. उलट आम्हाला उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. आता इथं मुलं काय सांगतायत की सगळं खेळून झाल्यानंतर सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी आम्ही घरी परतलो म्हणजे काय, परत आलो. दिवसभर इतकं खेळलो, बागडलो आणि इतका वेळ चालून सुद्धा आम्ही थकलो नव्हतो, दमलो नव्हतो. उलट आम्हाला फिरल्यामुळे किंवा बागेत तिथे खेळल्यामुळे आम्हाला खूप उत्साही आणि आनंदी वाटत होते. तर अशा पद्धतीने आमची सहल हा अनुभव एका मुलाने आपल्याला सांगितलेला आहे. सहल आमराईमध्ये गेली होती आणि आमराई म्हणजेच आंब्याच्या झाडांची बाग, ठीक आहे. काही शब्दार्थ आले आहेत पाठामध्ये, ते आपण बघणार आहोत. आमराई म्हणजे आंब्याची बाग. साहित्य म्हणजे सामान. निरीक्षण करणे, बारकाईने पाहणे. ओळ, रांग. किलबिलाट म्हणजे पक्ष्यांचा आवाज. चट्टामट्टा करणे म्हणजे खाऊन संपवणे. सहभोजन म्हणजे एकत्र जेवण. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. परतणे म्हणजे परत येणे. पाठाखाली स्वाध्याय आहे आपल्याला, त्या स्वाध्यायामधले प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण अभ्यासणार आहोत. मुलांची सहल कोठे गेली होती? उत्तर, मुलांची सहल आमराईमध्ये गेली होती. दुसरा, सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? उत्तर, सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. प्रश्न तिसरा, बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? उत्तर, बाईंनी सांगितले, राई म्हणजे दाट झाडी, जेथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासली असतात, त्याला आमराई म्हणतात. प्रश्न चौथा, आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळले? उत्तर, आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवना-पाणी, ऊन सावली हे खेळ खेळले. प्रश्न दुसरा, ऊन सावली, शिवना-पाणी यासारखे तुम्ही कोणते खेळ खेळता याची माहिती सांगा. आता इथे तुम्ही रोज कोणते खेळ खेळता त्या खेळांची नावे इथे तुम्ही लिहू शकता. मी उदाहरणार्थ काही नावे दिली आहेत. लंगडी, विट्टी-दांडू, लपंडाव इत्यादी. प्रश्न तिसरा, तुमच्या घरी आंबा व कैरीपासून कोणते पदार्थ बनवतात ते लिहा. उत्तर, लोणचे, पन्ह, आमरस, मुरांबा, आंबावडी इत्यादी. तुमच्या घरी आणखीन वेगळे पदार्थ बनत असतील तर त्यांची नावे तुम्ही इथे लिहू शकता. पुढे आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वाचा व लिहा. काय सांगितलं आहे? वाचा व लिहा. झाडे वेली लावू चला, स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. काय सांगितले? जर आपण झाडे वेली छान लावल्या तर आपल्याला त्यापासून स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळेल. झाडांची घेता काळजी, फुले फळे मिळतील ताजी. जर आपण झाडांची योग्य काळजी घेतली म्हणजेच ती जोपासली, जशी आमराईमध्ये आंब्याची झाडे जोपासलेली असतात तशीच आपण जर इतरही झाडे जोपासली तर आपल्याला छान ताजी फळे, भाज्या आणि फुले मिळतील. झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण. आपण भरपूर झाडे लावूया आणि त्यामुळे काय होईल? जे प्रदूषण आहे हवेतलं ते कमी होईल, कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देत असतो आणि त्यामुळे काय होईल? भरपूर झाडे जर आपण लावली तर हवेत जे प्रदूषण आहे किंवा जी हवा दूषित होते ती हवा कशी होईल? शुद्ध होईल आणि प्रदूषण कमी होईल.